बारी समाज विकास ट्रस्ट दिघी पुणे यांच्या माध्यमातून लोकवर्गणी करून दिघी पुणे येथे श्री संत रूपलाल महाराज मंदिर व त्या परिसरात भक्तनिवास, स्वयंपाकगृह, भांडारगृह, स्वच्छालय इत्यादी बांधकाम लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आले होते। या वास्तूत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत होते, परंतु 13 फेब्रुवारी 2024 रोजी काही समाजकंटकांनी या वास्तूचा बराचसा भाग जेसीबीने पाडून उद्ध्वस्त केला आहे। या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बारी समाज बांधवांनी 16 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे। या निवेदनाच्या माध्यमातून सरकार व लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त करण्यात आला असून धार्मिक वास्तू उद्ध्वस्त करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। संत रूपलाल महाराज मंदिरावर झालेला हल्ला हा बारी समाजाच्या अस्मितेवर झालेला हल्ला असून समाजाच्या अस्तित्वाचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे विद्यमान सरकार केवळ पोकळ घोषणाबाजी करत असून प्रत्यक्षात मात्र अजूनपर्यंत बारी समाजाच्या कोणत्याही मागणीची पूर्तता केलेली नसल्याचे निवेदन यावेळी बारी समाजाच्या वतीने देण्यात आले आहे। या प्रसंगी जळगाव जामोद शहर व तालुका परिसरातील असंख्य बारी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। पुणे येथील दिघी परिसरामध्ये स्थानिक आमदारांच्या कृपा आशीर्वादामुळे म्हणा किंवा बारी समाजाच्या मागणीमुळे तेथे संत रूपलाल महाराज यांचं स्मारक 2 वर्षापूर्वी बांधण्यात आलं होतं, परंतु स्थानिक आमदारांनी मोजमाप करून बारी समाजाला दिलेली जागा तेथीलच काही समाजकंटकांनी तेथे उभं राहिलेलं संत रूपलाल महाराजांचं स्मारक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेलं जे वसतिगृह आहे आणि तिथं असलेलं भांडारगृह, वसतिगृह आणि शौचालय यांची तोडफोड केली आणि रूपलाल महाराजांच्या ज्या स्मारकाचा जो अवमान समाजकंटकाच्या वतीने केलेला आहे। एकीकडे आपल्या भारत देशामध्ये श्रीराम मंदिरामध्ये राम आले म्हणून जल्लोष साजरा करत असताना हा बारी समाज सुद्धा हिंदू आहे आणि आम्ही हिंदू असून आम्ही जर संख्येने कमी आहेत तर आमच्यावर हा अन्याय कसा लोकप्रतिनिधी सहन करू शकतात, महाराष्ट्र शासन हा अन्याय कसा सहन करू शकते। या अन्यायासाठी दाद मागण्यासाठी आज रोजी आम्ही स्थानिक उपविभागीय कार्यालयावरती निवेदन देऊन जे पुणे येथील भोसरी भागातील दिघी परिसरामध्ये जे रूपलाल महाराजांचं स्मारक आहे ते ज्या समाजकंटकांनी पाडलं त्या समाजकंटकावर योग्य ती कारवाई करून बारी समाजाला न्याय द्यावा व बारी समाजाच्या विनाकारणच भावनांशी खेळ ज्या लोकांनी मांडलेला आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई करून सजा द्यावी अशी समस्त बारी समाजाची मागणी आहे।